लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात संविधान बदलाच्या चर्चेवरून चांगलेच राजकारण तापलेलं आपण पाहिलं। त्यातच आता शालेय शिक्षणात मनुस्मृतीच्या श्लोकाचा समावेश होणार का असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय। त्यामुळे महाराष्ट्रात मनुस्मृतीवरून राजकारण तापू शकतं। शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा श्लोक, शिक्षण विभागाविरोधात महाविकास आघाडी आक्रमक। 29 मे रोजी महाडमध्ये पुन्हा मनुस्मृती दहन, आव्हानांचे आरोप केसरकरांनी फेटाळले। स्त्रिया म्हणजे पायातल्या चपला त्या डोक्यावर घेऊ नका असं मनूचं म्हणणं आहे। तेव्हा स्त्रियांना हे पटतं का ते स्त्रियांनी आता ठरवावं। NCERT मध्ये त्याचे श्लोक आलेले आहेत। राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार SCERTनं राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला। त्या संदर्भात आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्यात। यावरून राज्यात नव्या वादाची ठिणगी पडली आहे। ज्या मनुस्मृतीनं चातुर्वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार केला, स्त्रियांना समानता नाकारली, त्या मनुस्मृतीच्या श्लोकाचा समावेश अभ्यासक्रमात करण्याच्या या प्रयत्नांवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं जोरदार हल्ला चढवला। या विरोधात महाडमध्ये मनुस्मृती दहन करण्याचा इशारा जितेंद्र आव्हाडांनी दिला। येणाऱ्या 29 तारखेला महाड येथे सर्व बहुजनांना एकत्र करून या सरकारचे जे नवे उद्योग आहेत, पुस्तकांमध्ये मनुस्मृती आणणे, याच्या विरोधात आम्ही मनुस्मृतीचे दहन जे बाबासाहेबांनी केलं होतं त्याचं स्मरण ठेवून बाबासाहेबांच्या चरणांशी लीन होऊन आम्ही तेच धोरण अवलंबणार आहोत। आम्ही देखील मनुस्मृतीचं दहन करणार आहोत आणि मनुस्मृतीला आमचं बलिदान गेलं तरी चालेल, पण मनुस्मृती पुस्तकात आम्ही येऊ देणार नाही। राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीनं मनुस्मृतीच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू केला, पण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी मात्र यावर सावध प्रतिक्रिया दिली। आक्षेप आणि सूचना मागवल्याप्रकरणी समितीनं दिलगिरी व्यक्त केल्याचं सांगितलं, पण श्लोक चुकीचा नसल्याचं म्हणत त्याचं समर्थनही केल्याचं दिसलं। श्लोक ऑब्जेक्शनेबल नाही, श्लोक अतिशय चांगला आहे, परंतु तो जो पर्टिक्युलर ग्रंथ आहे त्याच्यामधले अनेक भाग हे आक्षेपार्ह असल्यामुळे जनरल त्याच्याबद्दल जे ऑब्जेक्शन आहे त्याच्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही आणि आम्ही त्याचं कधी प्रमोशन सुद्धा केलेलं नाही आहे। या श्लोकामध्ये एकही चुकीची गोष्ट असेल तर आपण दाखवावी। हा श्लोक आजही नॅशनल करिक्युलममध्ये जे CBSEची मुलं शिकतात, संस्कृत शिकतात, रेग्युलरली हा श्लोक आहे। कुठल्याही परिस्थितीत आपण सरकारमध्ये असेपर्यंत तरी तसं आपण कोणी होऊन देणार नाही, तुम्ही काळजीच करू नका। परंतु अशा पद्धतीनं कुठलंही ज्याच्यातून आपली जी काही ज्या विचारधारेतनं आपण सगळेजण पुढं चाललेलो आहोत त्या विचारधारेला कुठंतरी ठेच पोचेल, तिथं कुठंतरी धक्का लागेल, अशा पद्धतीनं मग त्याच्याबद्दल कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पाठीमागे येणार नाही, मागे हटणार नाही। लोकसभा निवडणुकीत संविधान बदलाच्या आरोपांवरून विरोधकांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच मोदींनाही प्रत्येक सभेत या आरोपावर प्रत्युत्तर द्यावं लागलंय। आता मनुस्मृतीच्या श्लोकावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।